अजित पवारांच्या अकाली निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होईल असं वाटत होतं, परंतु बारामतीची पोटनिवडणूक ही लादली गेली. अशातच आता काँग्रेसने देखील ह्या पोटनिवडणुकीमध्ये आपला उमेदवार या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आपल्यासोबत खुद्द काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे आहेत. काय सांगाल सर, एकंदरीत या पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही जनतेसमोर प्रामुख्याने कोणते मुद्दे घेऊन जाणार आहेत? बरेचसे मुद्दे आहेत. जसं काय आत्ताच आपण चर्चा केली, नदीकाठचा जो परिसर आहे, जो कारखान्याच्या सांडपाण्यामुळं जो दूषित झालेला आहे, त्या माध्यमातून जलचरण सगळे प्राणी मरत आहेत. त्याचबरोबर अत्यंत पोल्युशन झालेलं आहे. त्याचबरोबर जिरायत भागामध्ये आता पाण्याचे दुर्भिक्ष होत चाललेलं आहे. पुरंदर उपसा योजनेचं पाणी येतंय न येतंय, वेळेवर येत नाही लोकांना. त्यामुळं आता सध्या हा दुष्काळ अत्यंत भीषण होत जाणार आहे. त्याचबरोबर माळेगावचं डीपी प्लॅनचं आहे, म्हणजे निर्दयीपणे डीपी प्लॅन केलेला आहे. भरपूर गरीब लोकांच्या जमिनी गेलेल्या आहे. बारामतीमध्ये महागाई खूप वाढत चाललेली आहे. लोड शेडिंगचा प्रश्न आहे. अशा असंख्य महाराष्ट्रात बारामतीमध्ये लोकांना भिडसावणारे प्रश्न आहेत आणि ते लोकांपर्यंत घेऊन जाणार. नक्कीच सातत्याने देखील आपण जर पाहिलं तर अजितदादा देखील आपल्या भाषणाच्या माध्यमातून सांगत होते की तुम्हाला जर विकास बघायचा असेल तर बारामतीत येऊन बघा. मग अजित पवार हे सातत्याने मुद्दे मांडत होते आणि तुम्ही कशा मुद्द्यांकडे पाहता काय? बऱ्याचशा ठिकाणी अजून घोषणा झाल्या होत्या, अजून काम करायचं होतं. तेवढ्यातच आमच्या ह्या नेत्याचा अकाली मृत्यू झाला आणि त्यांचं काम असं वाटतं की काँग्रेस म्हणून, कारण का ते 28 वर्षात असताना काँग्रेसचे MP झाले होते. त्यावेळेस काँग्रेसने त्यांना निवडून दिलं होतं. काँग्रेसच्या तिकिटाच्या माध्यमातून ते पार्लमेंटमध्ये गेले होते. तर त्यांचं आणि काँग्रेसचं खूप जुनं नातं आहे. जे काही त्यांनी अर्धवट सोडलेलं काम आहे ते काँग्रेस म्हणून आम्ही पुढे नेऊ, अशी मला 100% एक ठाम खात्री वाटते. नक्कीच गेले 2 दिवसापूर्वी देखील पार्थ पवारांनी काँग्रेसला देखील इशारा दिला होता, डाऊनफॉल असा शब्द वापरला होता. आणि ह्या शब्दाकडे असं या घटनेकडे कसं पाहता नेमकं काय तुम्ही? नाही, लोकशाहीमध्ये असा शब्द प्रयोग करणं फार चुकीचं आहे. हे लोकशाहीच्या संकेताला धरून नाही. म्हणजे तुम्ही डाऊनफॉल म्हणजे तुमचं बघून घेऊ असंच झालं ते. हे समोरच्या माणसाचं अत्यंत तुम्ही त्याला कमी लेखणं, कमी करणं आणि कुठलाही विचार कुठला काय आहे तर ते कमी करायचं नसतो. आपला विचार हा मोठा करायचा असतो. तर अशा पद्धतीचं लोकशाहीमध्ये संकेत बाळगणारे सुसंस्कृत नेते आता राहिले नाही. त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत आत्ताचे महायुतीचे, त्याच पद्धतीने त्याचे नेते आहेत, त्यांना फॉलो करणारे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. तर त्यामुळं ते त्यांच्या संस्कृतीनं तसे बोलले असते मला वाटतं. नक्कीच पार्थ पवारांनी देखील एक शब्द देखील वापरला. येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसची परिस्थिती काय असेल हे दिसेलच तुम्हाला. नेमकं काय कसं पाहत ह्या विधानाकडे? हे धमकीबाज आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्याच्यावर आमच्या वरिष्ठ लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्याच आहेत आणि त्या प्रतिक्रिया आपण वाचलेल्या आहेत. किंबहुना उद्धव ठाकरेचे जे काही प्रवक्ते आहेत, राऊत साहेब, त्यांनी सुद्धा कानपिचक्या दिलेल्या आहेत की त्यांनी सांगितलं की अजित पवारच काँग्रेसचं प्रोडक्ट आहे आणि त्यांचे विचार आणि त्या अशा पद्धतीने काँग्रेसच्या मुशीतून तयार झालेले अजित पवार असतील, शरद पवारांच्या विचाराने प्रेरित होऊन अजित पवारांनी अत्यंत चांगलं काम केलं आहे. मग ह्या सगळ्या विचाराला तुम्ही असं धमकावणं, बोलणं हे चुकीचं आहे. पवारांनी देखील याबाबत देखील पार्थ पवार राजकीय परिपक्वता नाही असं म्हणत पार्थ पवारांचं कान टोचवलं आहे. नेमकं कसं पाहत ह्या विधानाकडे काय? नाही, पार्थ पवारांना तसं म्हणायचं असेल तर निषेधच आहे. पण त्यांचं शिक्षण वगैरे इंग्लिश माध्यमात झालं, त्यामुळं बोलले असतील असं एक त्यांच्यासाठी एक आपण थोडीशी मुभा ठेवू असं मला वाटतं. पवारांनी देखील बऱ्याचदा काँग्रेसची पाठराखण केली. एकंदरीत काय वाटतं, काँग्रेसने उमेदवारी देऊन या ठिकाणी चूक तरी केली नाही असं वाटत नाही ना काय? ऍक्च्युली मुळातच राष्ट्रवादीचं काँग्रेस काय, पवार गट काय आणि काँग्रेसचं गट काय, ते पुरोगामी सगळ्या लोकांना बरोबर शाहू फुले आंबेडकर या विचाराचेच प्रेरित झालेले लोक आहोत. तर त्यामुळं पवार साहेबांचे काय सांगतात ते काँग्रेसचेच विचार पुढे नेतात असं आम्हाला ठामपणे वाटतं. नक्कीच तुम्ही मागाशी देखील बारामतीच्या मुद्द्यांवरती बोलला. खरंच बारामतीचे तुम्ही मुद्दे जे मांडताय ते खरंच बारामतीकर आता खरंच मान्य करतील का? काय वाटतं तुम्हाला, काय अपेक्षा काय? हा, मान्य करावेत किंवा ते आम्ही त्या ह्याच्यात बघतच नाही कोणाला मान्य करत होतंय नाही होतंय. आम्ही खरे मुद्दे लोकांच्या पुढे नेतोय एवढे आम्हाला समाधान वाटतं. त्यामुळे नक्कीच खरं तर ही जागा काँग्रेसची नसताना सुद्धा काँग्रेस ह्या जागेवरती आपली निवडणूक लढवते असं देखील सातत्याने राष्ट्रवादीकडून बोललं जाते.
नेमकं काय ह्याच्या पाठीमागे नेमकं पवारांचा डाव आहे का काय, नेमकं काय, कसं नाही काय समजायचं काय? आम्ही यापूर्वी राष्ट्रवादीला पवार गटाला आव्हान केलं होतं की ही तुमची जागा आहे तुम्हीच लढवावी. पण कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवारांनी तो निर्णय घेतलाय. तो निर्णय स्वागतार्ह आहे. मग त्यांनी उमेदवारी नाही दिली. मग त्यांनी हे पण सांगितलं की आम्ही नाही दिली म्हणजे काँग्रेसने लढवायचीच नाही असं काही संकेत नाहीये. काँग्रेस आपला लोकशाहीचा अधिकार, उभा राहण्याचा अधिकार आहे. आमचे 2 गटात आम्ही महाविकास आघाडी आणि महायुती हे 2 गट आम्ही वैचारिक गट आम्ही लढत असतो आणि महायुतीला आम्ही या पद्धतीने विरोध करतो. जे महायुतीच्या बरोबर आहे त्यांना विरोध करत राहणार. नक्कीच आज तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील येणार होते, अशी मोठ्या प्रमाणात चर्चा होती. परंतु तुमच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्या अनुपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. नेमकं काय विसंगती? एका बाजूला पवार देखील असं बोलतात, राष्ट्रवादीचे लोक देखील असं बोलतात. नेमकी काय विसंगती? तुम्हाला एकटं पडलं जाते? नाही असं काही नाही. एकटं पडलंय आमचं काय एकेला चलो. महात्मा गांधीच्या सुरुवात केली त्यावेळेस काही फार मोठी संख्या पण नव्हती. एकेला चलो आपले जे काही मुद्दे आहेत ते कन्व्हिक्शननी मांडावे. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय ह्या भूमिकेतनं आमच्या गोष्टी केल्या आणि मग मुद्दा असला तर मुद्दा ऑटोमॅटिकली लोक तुमच्या पाठीमागे येतात. खरंच ह्या संपूर्ण आताची दादांचं निधन झालं, हे झालं, आता सध्या संपूर्ण बारामतीमध्ये भावनिकतेची एक लाट निर्माण झाली. काय भावनिकतेच्या लाटेमध्ये खरंच आपला निभाव किंवा टिकाव लागेल असं काय वाटतंय, काय अपेक्षा आहे? भावनिकतेची लाट जरूर आहे पण त्याबरोबर कर्तव्य पण करणं गरजेचं आहे. बरेचसे लोकांच्या मनात प्रश्न आहेत की बाबा आमच्या या कर्तबगार पुरुषाचा जो ऍक्सिडेंट झाला त्याबद्दल आपण चौकशी का नेमत नाही, FIR का दाखल करत नाही. हा संदर्भ म्हणजे तुम्ही बहुतांश काही पवार कुटुंबियांना राजकीय अजित पवारांच्या कुटुंबियांना काही राजकीय अपरिहार्यता असू शकते पण आम्हाला नाही ना. आम्ही प्रश्न विचारणार. आमचा माणूस गेलाय, कर्तबगार माणूस गेलाय, त्यामुळे आम्ही ते प्रश्न विचारत राहणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर आम्ही इलेक्शन लढवतोय. नक्कीच. आता काँग्रेसला कार्यकर्ते नाहीत असं विरोधकांकडून बोललं जातंय. मग आता ही निवडणूक येणार, ही निवडणूक कशाच्या जीवावर, कशाच्या आधारावर ही निवडणूक अगदी लढवली खरं. जाणार? संघटना आमची कमकुवत आहे पण लोकांच्या मनातले प्रश्न उचलले आणि लोकांच्या पुढे चाललो तर लोक आपोआप मागे फिरतात. जे काही लोकांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत मी आता जे सांगितलं त्या पद्धतीने काँग्रेस लोकांमध्ये काँग्रेस आहे. कारण का जे काही आपले अजितदादा पवार होते ते 28-29 वर्ष असताना खासदार झाले त्यावेळेस काँग्रेसच्याच तिकिटावर झाले. तर त्यामुळं काँग्रेसचे मतदार इथं आहेतच पण त्यांच्यापर्यंत जाणं उपाय त्यांना पर्याय देत नव्हता. आम्ही राष्ट्रवादी आघाडीमध्ये होतो आणि मग त्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून कारभार चालायचा. त्यामुळे आमची संघटना फार मोठी पायावर उभं राहू शकली नाही. आता इथून पुढच्या काळात आम्ही नक्की राहू. पण मला एक अधोरेखित करायचं की मूलतः पश्चिम महाराष्ट्र काय किंवा पुणे जिल्हा काय किंवा बारामती तालुका काय हे काँग्रेसचा विचार, काँग्रेसचा DNA असणारे लोक आहे. सेक्युलर, सर्वधर्म समभाव, सगळ्या जातींना बरोबर घेऊन असा विचार असणारा हा आमचा पक्ष आहे. म्हणून DNA मध्ये आहेच. फक्त ते जागृत करायचं आणि त्यांना म्हणायचं हा खरा तुमचा प्रश्न, हा खरा तुमचा पक्ष आहे. आणि जो काय तुम्ही इकडे द्याल म्हणजे सेक्युलरिझमचं पांघरून घेणारा पक्ष असेल त्या पक्षाला करू नका. कारण का तर तुमच्या पक्षामध्ये गरळ ओकणारे मंत्री पण आहेत फडणवीसच्या कॅबिनेटमध्ये. काय मुस्लिमांच्या बद्दल बोलतात, काय राज्यघटनेच्या पायमल्ली करतात अशी लोक पण आहेत. मग हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. असं आहे. अजून प्रचाराला सुरुवात झाली नाही तोपर्यंत काँग्रेसमध्ये कुठेतरी गटबाजी असल्याचं पाहायला मिळते. कालच देखील या निवडणुकीच्या फॉर्ममध्ये छाननी होती, त्यावेळेस देखील तुमच्यावरती आक्षेप घेतला गेला. नेमकं काय होता आक्षेप आणि नेमकी अंतर्गत गटबाजी कशामुळे पाहायला मिळते? काय गटबाजी असणं एक आता ते इथपर्यंत नेणं चुकीचं आहे. पण काँग्रेसमध्ये इतकी डेमोक्रेसी की गटबाजी असते. आम्ही लोकशाहीला मानणारी लोक आहोत असं मला सांगायचं. ते काय मला अधिक बोलणं उचित होणार. बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती. बारामती ही पवारांचा बालेकिल्ला आहे असं मानलं जातं. परंतु ह्या पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये आपल्याला काय विश्वास आहे? किती मताधिक्याने असेल किंवा कसा विजयचा कशा प्रकारचा विश्वास आहे? नेमकं काय सांगाल? आम्ही अत्यंत सक्षमपणे स्ट्रॉंगपणे लोकांपर्यंत जाणार आहोत. प्रचार अत्यंत चांगला करणार आहोत. लोकांच्या मनातले प्रश्न घेऊन लोकांच्या दारात जाणार आहोत आणि हे प्रश्न घेऊन आम्ही सत्ताधाऱ्यांना विचारणार आहोत याचा तुम्ही सोडवलं नाही त्यामुळं आम्हाला हे लोक मानतात आणि लोक मतदान करतात. तर त्यामुळं ही निवडणूक अत्यंत रंजक होणार आहे, चुरशीची होणार आहे असं मला वाटतं. निवडणुकीचा अर्ज
माघारी घेण्यासाठी असेल किंवा याच्यामध्ये काय याच्यामध्ये कुठं दबाव तंत्र वापर केला जातो का किंवा पक्षाकडून कुठं निवडणूक माघारी घेण्यासाठी कुठं तुम्हाला संपर्क केला जातो का, काय वाटतं? नाही नाही, हे संस्कार पवार कुटुंबियाचे आहेत. ते कोणावर दबाव वगैरे आणत नाही. प्रत्येकाला राजकीय स्वातंत्र्य आहे आणि माझ्यावर कोणाचा दबाव नाही, मला कोणी काही सांगत नाही. त्यांना ठाम माहिती आहे की हा पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पक्ष सांगेल त्या पद्धतीने मी पुढचं काम करेन. महायुतीकडून जर पक्षाची जी मनधरणी करण्यात आली, उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी कुठं मनधरणी करण्यात आली, तर काय वाटते काँग्रेस त्यांच्या प्रयत्नाला यश देईल? मला त्याबद्दल काहीच सांगायचं नाही किंवा कल्पना पण नाही मला. मला जो काही पक्ष, मी एक पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि त्या पद्धतीने पक्ष जर सांगेल, म्हणजे खरगे साहेब, राहुल गांधी आणि सपकाळ साहेब असे आमच्या 3 महत्वाचे लोक आहेत. त्या पद्धतीने संघटना चालवणारे लोक आहेत. ते संघटनेला त्या पद्धतीने पाहिजे असेल त्या पद्धतीने मी उमेदवारी अर्ज ठेवेल किंवा मग काढेल. आता या रकामध्ये उमेदवारीचा अर्ज आहे तो कायम राहील, काय वाटते? मला तर आजपर्यंत असं वाटतं कायम राहील, कारण का आमचे 8 मान्य करतील भाजपवाले असं वाटत नाही. त्यामुळे जर भविष्यात तुमची अट जर भाजपने मान्य केली, अजितदादांची तक्रार दाखल करा असं तुमची अट आहे, मागणी आहे, जर भाजपने जर तुमची अट जर मान्य केली तर तुम्ही उमेदवारी अर्ज माघार घेणार? घेणार, अवश्य घेणार. FIR ची कॉपी दाखल झाली, दुसऱ्या क्षणी मला फोन आला की मी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला जाणार. जर समजा असं जर नाही झालं तर पुढची भूमिका तुमची काय? निवडणूक लढवणार. धन्यवाद. हे होते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी आकाश मोरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम या ठिकाणी ठेवणार असल्याचे देखील सांगितले. परंतु अजितदादांचा या ठिकाणी जो गुन्हा आहे तो या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून असेल किंवा महायुतीच्या माध्यमातून असून दाखल केला तर या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारी घेणार असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितले. परंतु एकंदरीत हे संपूर्ण ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जर पाहिलं, एकंदरीत असं होताना कुठं तर पाहायला दिसत नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता ही बारामतीची पोटनिवडणूक आहे, ही लागली जाणार असल्याचं आणि निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचं आपल्याला कुठं पाहायला मिळणार आहे. सुंदर पुसाळकर, LS मराठी, बारामती.